चंद्रप्रभं चंद्रमरीचिगौरं चंद्रं द्वितीयं जगतीव कान्तं वन्देऽभिवन्द्यं महतां ऋषीन्द्रं जिनं जितस्वान्तकषाय बंधम। पंचपरमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती मुनिकुल पितामह योगींद्र चूड़ामणि धर्म साम्राज्य नायक 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज की, दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज की, परम पूज्य आचार्य भगवान श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की, अहिंसा परमो धर्म की। पहा, आपलं कळंबी हे गाव मिरजेला लागून असणारं, परंतु लहानपणापासून आम्ही ऐकत आलो की पाण्याची उणीव, पाण्याची कमतरता, आणि याच्यामुळं आपल्याकडं भरपूर शेती असून देखील पाण्याच्या अभावी आपण आजपर्यंत जेमतेम जीवन जगत राहिलो। अनेक अडचणी, हाल अपेष्टा, कष्ट, आणि या सगळ्यातून आज आपण पुढं येत राहिलो आणि आता सध्या या गावाला पाण्याची उपलब्धता झाली, बरोबर? आता मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली आणि त्या पाण्याच्या उपलब्धतेमुळं पिकाऊ असून सुद्धा शेती आजपर्यंत कोरडवाहू होती, ती आता चांगल्या प्रकारे आपल्याला फळ देऊ लागली। आपण आता त्याच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास साधू लागलो। कशामुळे झालं हे? नदी आली का आपल्याकडं? नदी आली नाही, पण नदीतनं पाणी उपसून कॅनॉलच्या माध्यमातून, कालव्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पाणी पोहोचवण्यात आलं, मोठमोठ्या पाईपलाईन्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पाणी आणण्यात आलं। नदी आली नाही, धरणं तर नाहीतच नाहीत, पण कालव्याच्या माध्यमातून का होईना इथं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी उपलब्ध झाल्यामुळं आपलं संपूर्ण आर्थिक प्रगतीचं द्वार उघडं झालेलं आहे, बघा। आणि तेच नदीकाठाला असतो तर कित्येक दशकांपासून आज आपण आर्थिक समृद्धीला प्राप्त झालो असतो। पण नदी नसली तरी सुद्धा नदीचं पाणी आपल्यापर्यंत पोहोचवल्यामुळं आपल्याला एवढा लाभ झाला। हे झालं भौतिक जीवनासंबंधीचं। अगदी तसंच आपल्या सर्वांचं जीवन आजपर्यंत अनादी काळापासून एका वाळवंटा समान झालं होतं, रेगिस्तान। आणि त्या वाळवंटा समान असणारं आपलं जीवन आजपर्यंत रखरखीत होतं। जसं उन्हाळ्यामध्ये वाळू तापते आणि वाळूच नव्हे तर वाळवंटातनं येणारे, ऊन लांब राहू द्या, वाळवंटातनं येणारे गरम वारे सुद्धा माणसाला होरपळून सोडतात। राजस्थानमध्ये याला लू म्हणतात, लू। वाळवंटातून, रेगिस्तानमधून येणारी जे हवा असते त्याला लू म्हणतात। लक्ष देऊन ऐकायला लागलं? महत्त्वाचा विषय आहे, आपल्या व्यवहारातला असला तरी यातून आपल्याला पुढं सिद्धांताकडे जायचं आहे। राजस्थानमध्ये आम्ही 3 वर्ष काढली आणि इथं राहून आम्ही ऐकायचो तिकडं जायच्या अगोदर, पण तिथं गेल्यानंतर प्रत्यक्ष पाहिलं, तिथलं ऊन तर सोडाच, दिवसा ऊन भयंकर पडतं, पण रात्रीच्या वेळासुद्धा वाळवंटातून येणारे जे उष्ण वारे होते ते वारे रात्री 12-1 वाजता सुद्धा, किती वाजता? रात्रीच्या 12-1 वाजता सुद्धा आपल्याकडं 12-1ला दुपारी ऊन किती कडक असतं तेवढं तिथले रात्रीचे वारे सुद्धा एवढे गरम असतात। का तर ते वाळवंटातनं येणारे, रेगिस्तानमधनं येणारे गरम उष्ण वारे होते, उष्ण हवा होती, बरोबर? का तर पाण्याची कमतरता त्या भागामध्ये। सगळं राजस्थानच वाळवंट आहे असं नाही आहे, पण त्या वाळवंटाच्या हिश्श्यातनं येणारे गरम वारे असे संपूर्ण वातावरण तप्तायमान करून सोडायचे। मग मला सांगा, नद्या आणि पाण्यांची कमतरता असल्यामुळं वाळवंटातनं तापलेलं ते हवा आणि त्या संपूर्ण उष्णतेच्या लाटा, राजस्थानामध्ये असं सांगितलं जातं की जर कोणी माणूस मोकळ्या पोटानं तर त्या लूमध्ये म्हणजे उष्ण वाऱ्यांमध्ये सापडला तर त्याचा जाग्यावरती मृत्यू होऊ शकतो, एवढे ते भयंकर वारे असतात।
तसं आपलं जीवन हे आजपर्यंत कोरड्या ठणठणीत वाळवंटा समान होतं. मग आता जसं आपल्या या कळंबीला आजपर्यंत कोरडवाहू जमिनी होत्या आणि आता कॅनॉलच्या माध्यमातून पाईपलाईन इरिगेशनच्या माध्यमातून आपल्याकडं पाणी भरपूर झालं आणि आपल्या जमिनी आता हिरव्यागार झाल्या, चांगलं एकदम ऊसाचं पीक तुम्ही घेऊ लागला, थोडंसं पाणी आलं, नदीचा थोडासा जलांश आपल्यापर्यंत आला तर एवढं सगळा बदल झाला. तसं आजपर्यंत तुमचं आमचं जीवन कोरड्या ठक वाळवंटाप्रमाणे होतं. आता या कळंबीमध्ये सुद्धा धर्मगंगा वाहत आहे, अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. का? लक्ष देऊन ऐकायचं. तुम्हाला मी हरभऱ्याच्या झाडावर चढवा लागलेलो का विचारा बरं, म्हणा का म्हणा, म्हणला मी तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत नाही आहे, कारण मी स्वतः पण हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही आणि इतरांनाही चढवत नाही. का म्हणा अनेकदा. का? याचं कारण हे आहे, मी बऱ्याच वेळेला ही गोष्ट सांगतो, मी स्वतः पण हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही, इतरांनाही चढवत नाही. त्याचं कारण हे आहे, कारण नारळाच्या झाडावरनं खाली पडल्यावर जेवढं लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त हरभऱ्याच्या झाडावरनं खाली पडल्यावर लागत असते. म्हणून स्वतः पण कधी हरभऱ्याच्या झाडावर चढायचं नाही, इतरांनाही चढवायचं नाही. पण कळंबीमध्ये मुनी झाल्यानंतर मी फारसा कधी आलो नव्हतो. मागच्या वर्षी जे खंडेराजोर येऊन आलो होतो ते पहिल्यांदाच दीक्षा घेतल्यानंतर, माझ्या आठवत्यापैकी आणि हे दुसऱ्यांदा. परंतु त्याच्या अगोदर एकदा आमचे आचार्य महाराज या ठिकाणी होते, सन्मती सागरजी महाराज. साल असेल माझ्या मते 2008. किती साली? 2008 साली आचार्य महाराज आमचे इथं होते. आणि हे समोरचं घर आहे बघा इथं, हे बरोबर समोरचं घर, कोणाचं काय मला परिचय नाही तेवढं, हे बरोबर पहिलंच घर. इथं त्यांना राहायला जानवस घर दिलं होतं. काय दिलं होतं? जानवस घर दिलं होतं. कारण बस्ती आपली आहे तेवढीच होती ना, मुनी महाराजांना राहायला जागा होती. अभयदान करण्याची तुमच्याकडे त्यावेळेला अनुकूलता नव्हतीच, पण समोरच्या घरामध्ये तिथं जागा दिली होती. आणि मी त्यावेळेला सायकलवरून आलो होतो, त्यांचं दर्शन घेतलो, राहिलो. प्रशांत सागरजी महाराज पण त्यावेळेला आमच्यासोबत, आम्ही सगळे मिळून येणार, ते नगरगौरव तर आहेच, त्यावेळेला पण होतेच. पण आम्ही त्यावेळेला येऊन समोरच्या घरामध्ये थोडा वेळ थांबून दर्शन करून गेलो होतो. पण इथं मुनिजनांना यायला राहायला वगैरे अजिबात अनुकूलता नव्हती त्यांची चर्या करायला. पण आता सध्या जे तुम्ही मुनिनिवास, संत निवास अभयदानासाठी निर्माण केलात, सामान्य भूमिपुत्रांनी हे जे काम केलं आणि त्याच्यानंतर त्या भूमिपुत्रांनी तुमच्या सर्वांच्या सहयोगाने सगळ्यांनी मिळून जे संत निवास निर्माण केला, तदनंतर मुनी महाराजांचं या ठिकाणी इकडे येण्याचा ओघ निर्माण झाला. आणि त्यातूनच आता या गावामध्ये एक चांगल्या प्रकारची प्रभावना निर्माण झाली. जसं कॅनलचं पाणी आल्यामुळे हिरवळ झाली आपल्या शेतांमध्ये, तसं आता ह्या निर्ग्रंथ दिगंबर साधूंच्या रूपानं धर्मरूपी गंगा इकडं सतत येत असल्यामुळं आपल्या गावामध्ये एक उत्साह, उर्मी, उमंग आणि एक स्फूर्ती निर्माण झालेली आहे. पण हे टिकवून ठेवलं पाहिजे. हे काय करायला पाहिजे? टिकवलं पाहिजे, वाचवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. नुसताच आपण मुनिनिवास बांधलो केलो, पण महाराजांच्याकडं, साधू संतांच्याकडं आपण उपेक्षेचे भाव ठेवले, दुर्लक्षतेचे भाव ठेवले, चालणार नाही. जावा, सारखं साधू संतांच्याकडे जाऊन त्यांना आग्रह करा, या महाराज आमच्या गावाला, 4 शब्द आम्हाला पण काहीतरी कल्याणप्रद सांगा, आम्हाला पण रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्गाचा बोधामृत देऊन आम्हालाही त्या मार्गावरती चालण्याची प्रेरणा, शक्ती आणि आम्हाला त्या प्रकारचं मार्गदर्शन द्या. आमच्या बालचमूंना चांगले संस्कार देण्यासाठी, युवा पिढीला योग्य प्रकारे दिशा देण्यासाठी तुमचं सानिध्य आमच्या गावाला लाभू दे, म्हणून मुनिसंघांना निवेदन, आग्रह करा. शास्त्रामध्ये भावनेचं महत्त्व एवढं सांगितलेलं आहे. एका ठिकाणी नीतिकारांनी सांगितलं, अवश्यम भाविनो भावा भवंती महतामपि. आपण भावलेली भावना साध्य व्हायला किती जरी कठीण असली तरी हृदयापासून ती भावना केली तर आज ना उद्या ती 100% सिद्ध होणार, सत्यात उतरणार. त्या भावनेमध्ये इतकी शक्ती आहे. आज सध्या वर्तमान जीवनामध्ये तुम्ही निर्ग्रंथ दिगंबर साधूंच्या सानिध्यासाठी प्रयत्न केलात, मनापासून भावना भावलात, तर या भावनेच्या फळस्वरूप वर्तमान काळामध्ये या दिगंबर साधूंचं सानिध्य लाभेलच, पण भविष्य काळामध्ये साक्षात अरिहंतांचं, तीर्थंकरांचं सानिध्य लाभेल, अशी शक्ती त्या भावनेमध्ये आहे. समजून घेऊया आपण. शास्त्रामध्ये असे कितीतरी प्रसंग सांगितलेले आहेत. किती तुच्छ पर्यायामध्ये असणाऱ्या, क्षुद्र अवस्थेमध्ये असणाऱ्या जीवांनी आपल्या
अंतःकरणपूर्वक देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यासाठी भावना केली. आपण शास्त्रामध्ये ऐकतो वाचतो, एका बेडकानं तोंडामध्ये फुलाची पाकळी घेऊन भगवान महावीर स्वामींच्या समोसरणामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. तो तिथंपर्यंत पोहोचू शकला नाही. श्रेनिक राजाच्या हत्तीच्या पायाखाली तो दबून मेला. परंतु श्रेनिक राजा हत्तीवरून समोसरणात जायच्या अगोदर तो बेडकाचा जीव शुभ भावनेनं मरून स्वर्गात देव होऊन तिथून समोसरणामध्ये पोहोचला. आपण भावना ठेवूया, धर्माची महिमा समजून घेऊया, धर्माची शक्ती समजून घेऊया. या गावामध्ये समाज छोटासा, कळंबीमध्ये छोटासा समाज, 150-200 घरं असतील की किती, 250 घरं आहेत. मोठमोठ्या गावांच्या तुलनेत नांद्रे, समडोळी, डिग्रज, दुधगाव, कुंभोज अशा गावांच्या तुलनेत आपला समाज छोटा आहे. पण असला तरी सुद्धा सध्याची जी जागृती आहे, युवा पिढीमध्ये जो उत्साह आहे, काल त्या सर्वांनीच आपल्या अंतःकरणातला उत्साह प्रदर्शित केला, त्यांची शक्ती त्यांनी दाखवून दिली. आता आणखीन एक काम आपण सर्वांनी हातात घेतलं पाहिजे. कोणतं काम? तुम्ही सगळेजण इथं कॅनॉलचं पाणी यायच्या अगोदर आर्थिक परिस्थिती, आर्थिक क्षमता जशी होती त्याला अनुसरून तुमच्या घरात राहत होता. आता मुलं नोकऱ्यांना लागली, पुण्या मुंबईपर्यंत त्यांनी भरारी मारलेली आहे. पाणी आल्यामुळे शेतं चांगली पिकत आहेत आणि त्यामुळं तुम्ही तुमची जीर्ण शीर्ण झालेली, मोडकळीला आलेली घरं काय केला? बोला बोला, जोरात बोला. एक एक घरं बघून मला वाटायला लागले नेमिनाथ नगरमध्ये आम्ही आलोय का काय सांगलीत. चांगली गोष्ट आहे, यात कोणाचं पोट दुखायचं काय कारण नाही. ज्यांच्या त्यांच्या पुण्याचं कष्टाचं ते फळ आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्ही तुमची जीर्ण शीर्ण झालेली, गळा लागलेली, टपकत असणारी घरं तुम्ही पुन्हा रिनोव्हेशन करून घेतला, किंबहुना बऱ्याच लोकांनी नवीन घरं बांधला आणि आपलं मंदिर आता जीर्ण शीर्ण व्हायला आलेलं आहे. शिखरातली जी वरची दगडं आहेत ती चिरायला चालू झालेली आहेत, पाठीमागं अनेक समस्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. असं असताना भगवंतांना असंच ठेवणं योग्य आहे? एक लक्षात घेऊया, आपण सगळेजण मनापासून लक्षात घेऊया. बघा, आपण आपल्या शक्तीनुसार, आपली जितकीही शक्ती असू द्या, आपण आपल्या क्षमतेनुसार वीतराग सर्वज्ञ भगवंतांना अंतरंगातल्या भक्तीनं ओतप्रोत होऊन जर योग्य प्रकारे उच्चासन दिलं तर आपली सुद्धा उन्नती व्हायला फार वेळ लागत नाही. कारण कलिकाल सर्वज्ञ भगवान कुंदकुंद आचार्य देवांनी सांगितलं, विनय मोक्ष द्वारम. विनय हा मोक्षाचा द्वार आहे. या मंदिरामध्ये आपण कुठनं आत आलो? दरवाजातून आलो, द्वारातून आत आलो, बरोबर. मंदिरात यायला जसं ह्या पवित्र जिन मंदिरामध्ये येण्यासाठी हे द्वार जसं कारण आहे, तसं मोक्ष महालामध्ये प्रवेश करण्यासाठी, अर्थात मोक्ष पर्याय प्रगटवण्यासाठी विनय हे एक प्रकारचं महाद्वार आहे. देव, शास्त्र आणि गुरूंना उच्चासन देणं हे आपल्या जीवनातलं एक मोठं सौभाग्य आहे. तुमची जेवढी शक्ती असेल तेवढी शक्ती पणाला लावायचं. जैन धर्मामध्ये घर जाळून कोळशाचा व्यापार करायला कुठंही सांगितलेलं नाही आहे. आपली जेवढी शक्ती आहे तेवढ्या शक्तीनुसार सर्वांनी, आणि तुमची शक्ती किती आहे ती मला माहिती आहे. आम्हाला पण केव्हा कळलं सांगू का? नोव्हेंबर 2016 ज्यावेळेला भारत सरकारनं नोटबंदी लावली त्यावेळेला बायकांची पावर काय ते आम्हाला कळलं. का विचारा की, आणि एकदा विचारा का. हा म्हणा, का म्हणा. हां, का तर ती नोटबंदी आल्यानंतर पिठातनं, मिठातनं, जुंदळ्यातनं, गव्हातनं धडाधड बंडल खाली पडायला लागले. का तर आता तिथं ठेवून काय होणार आहे? त्याच्यापेक्षा पुरुष वर्गाकडं, मुलांच्याकडं देऊया आणि नोटा बदलून आणूया आणि हाय ते पैसे ताब्यात घेऊया म्हणून पैसे बाहेर पडू लागले. हां, तुम्ही काय ते चोरी केलेले पैसे नव्हते. तुम्हाला घर चालवण्यासाठी तुमच्या घरातल्या पुरुष वर्गांकडून जे पैसे देण्यात आले होते त्यातलेच काटकसर करून तुम्ही भविष्यामध्ये काही अडचण आली तर त्याला सुरक्षित करण्यासाठी ते ठेवलेले होते. हा तुमच्या दूरदृष्टीचा परिपाक आहे, चांगली गोष्ट आहे. पण अशाच पद्धतीनं तुम्ही महिला वर्गाने जर चांगल्या प्रकारे योजना बनवून, पुरुष मंडळींनी, ट्रस्टीने, आपल्या मंदिराला अजून ट्रस्टी नाही आहेत, योग्य प्रकारे कोणत्याही प्रकारचा वादविवाद आपल्या गावात आज नाहीच आहे, पण पुढेही तो होणार नाही याची दक्षता घेऊन जे समर्पित आहेत, लक्ष देऊन ऐका, ऐका लागला, आपापसात बोलू नका, जे समर्पित आहेत याचाच अर्थ मनापासून या मंदिराच्या, समाजाच्या सेवेसाठी वेळ देतील, तन मन धनानं समर्पित होतील, निर्व्यसनी आहेत, कोणतंही व्यसन नको, नाहीतर कायम तोबरा भरलेला आहे, बस्तीत थुंकता येत नाही म्हणून उगाच 2 पावलं बाहेर जाऊन इथं अंगणातच पिचकाऱ्या मारल्यात, अशी माणसं नको होतं.
जो निर्व्यसनी आहे, समर्पित आहे, श्रद्धाळू आहे, रोजच्या रोज मंदिरला येऊन भगवंतांचं किमान दर्शन तरी करणारा पाहिजे. अभिषेक पूजन केलं तर सोन्यापेक्षा पिवळा आहे, पण किमान रोजच्या रोज मंदिरला येऊन त्यांनी दर्शन तरी केलंच पाहिजे. आणि त्याच सोबत सदाचारी जीवन जगणारा तो व्यक्ती असला पाहिजे. अशा लोकांना तुम्ही सगळ्यांनी जनरल मीटिंग घेऊन, गाव बैठक बसवून अशा लोकांना ट्रस्ट म्हणून निवडा. तरुणांनाही त्याच्यामध्ये संधी द्या. पण ह्या मंदिरामध्ये ट्रस्टी होणे म्हणजे सत्तेवरती येणे असा कोणताही भ्रम कोणीच पाळायला नको. कारण हे मंदिर आस्थेचं एक आगर आहे, आस्थेचं केंद्र आहे. इथं मिरवण्यासाठी किंवा कोणाची जिरवण्यासाठी यायचं नाही. जर कोणी या मंदिरांच्या पदाधिकारीच्या खुर्चीवरती मिरवण्यासाठी जिरवण्यासाठी बसत असेल आणि इथली सगळी सूत्र हातात घेऊन आपला मनमानी कारभार करत असेल तर भविष्य भयंकर दुःखदायी होईल. कारण हे राजकारणाचं कोणतं ऑफिस नाही आहे, हे कोणते डावपेच आखण्याचं, कूटनीती आखण्याचं कोणतंही वार रूम नाही आहे हे. म्हणून आपण सर्वांनी शांत चित्तानं दूरदृष्टीनं विचार करायचा आहे. भविष्यातल्या शेकडो वर्षांसाठी हे मंदिर आम्हाला दिशादर्शन देणारा, आमच्या समाजाला पुण्यसंचय करण्याचा एक अक्षय मार्ग खोलून देणारा आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे याच्यामध्ये रोल निभवायचा आहे. आणि विशेष करून महिलांनी सुद्धा आपापल्या घरातल्या पुरुष वर्गांना, युवा पिढीला सचेत करायचं आहे, प्रेरित करायचं आहे. बघा, धर्मामध्ये अचिंत्य शक्ती आहे, त्याचं वर्णन करण्यासाठी कोणीही समर्थ नाही आहे. आचार्यांनी सांगितलं एका ठिकाणी, ऐका लागलाय सगळे, कंटाळा आलाय. आचार्यांनी एका ठिकाणी सांगितलं, चिंतामणी रत्न एक असं रत्न आहे ज्याच्या समोर जवळ बसून काहीतरी जे पाहिजे त्याची चिंता किंवा चिंतन केल्यानंतरच ते चिंतामणी रत्न आम्हाला ती वस्तू प्रदान करते. चिंतामणी रत्न काय करते? जी हवी ती वस्तू त्याच्या समोर बसून आम्ही मनात चिंतन केल्यावरच ते चिंतामणी रत्न आम्हाला ती वस्तू प्रदान करते. कल्पवृक्ष असतात, त्या कल्पवृक्षासमोर बसून चिंतन करून चालत नाही, त्याच्यासमोर ते मागायला लागतंय, त्याच वेळेला ते कल्पवृक्ष आम्हाला ती इच्छित वस्तू प्रदान करतं. पण धर्म एक अशी वस्तू आहे जो त्याची आराधना करतो त्याला सांसारिक सुख नव्हे, साक्षात मोक्ष सुख प्रदान करण्याचं सामर्थ्य या वीतराग भगवंतांनी सांगितलेल्या धर्मामध्ये आहे. म्हणून या धर्माची आराधना अंतःकरणापासून करूया. समजून घेऊया. वेळ भरपूर झालेला आहे, तरी देखील आणखीन एक 5-7 मिनटं आम्हाला पण पुढं तातडीनं जायचं आहे. असलं तरी सुद्धा आपण एवढ्या संख्येनं इथं जमलात, तुमची धर्मरुची त्यातून दिसून येते. तर आचार्य सांगतात या धर्माची महिमा अगाध आहे. कारण हा वीतराग सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेला धर्म आहे. कोण्या एऱ्या गबाळ्यांनी सांगितलेला धर्म, ऐऱ्या गैऱ्यांनी सांगितलेला धर्म नाही आहे. वीतराग सर्वज्ञ भगवंतांच्या दिव्य ध्वनीतून प्रस्फुटित झालेला, प्रगट झालेला, उपदेशलेला हा धर्म आहे. या धर्माला आपण अंतःकरणापासून धारण केलं पाहिजे. उगच पाट्या टाकायचं म्हणून, उगच घरातली जबरीनं सांगायला लागल्यात म्हणून बस्तीला जायचं. अंतःकरणात श्रद्धेचा सागर ओथंबून आला पाहिजे, आस्थेच्या सागराला भरती आली पाहिजे. त्या प्रकारे आपण अंतःकरणापासून मंदिराला येऊया. बघा, फक्त तुम्ही घाम गाळून सक्सेस मिळवतो म्हणला, सफलता अर्जित करतो म्हणला तर ते शक्य नाही आहे. फक्त घाम गाळून मी बऱ्याच ठिकाणी काही मुद्दे मी प्रत्येक ठिकाणी मांडत असतो, कारण ते जनरली आहेत आणि रोजच्या रोज सगळ्यांच्या जीवनामध्ये येणारे आहेत. म्हणून मी आज इथंही सांगू इच्छितो की फक्त घाम गाळूनच सगळ्या प्रकारची जर सफलता मिळत असती तर आपल्या भागामध्ये दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर एंडिंगपासून ते जवळजवळ फेब्रुवारी किंवा मार्च एंडिंगपर्यंत 18 ते 20 लाख मजूर ऊस तोडायला लातूर, बीड, धाराशिव इत्यादी भागातून येत असतात. लक्ष आहे का? कोण यालेच जायले तिकडे बघू नका. इतके लोक, लाखो लोक आपल्या भागामध्ये ऊस तोडायला येतात, काबाड कष्ट करतात. त्यांच्या एवढं शारीरिक श्रम दुसरे कोणीच करत नाहीत. पण एवढे श्रम करून देखील सक्सेस आहे का, सफलता आहे त्यांना? याक बरे का नाहीये? कधी विचार केला का आम्ही? एवढी मेहनत करतात, एवढे कष्ट करतात, एवढे श्रम करतात, पण त्यांच्या जीवनाला स्पर्श, सफलतेचा स्पर्श तो नाहीये. का? कारण मेहनत आहे, कष्ट आहे, श्रम आहेत, पण त्यांच्या मेहनतीला पुण्याईची जोड नाहीये. काहीच त्यांचं पुण्य नाही असं नाहीये. उपासमार होऊ नये म्हणून कसलं का होईना त्यांच्या पोटाला मिळतंय. ब्रँडेड नसले तरी आबरू झाकण्यासारखे लखतर का होईना, साधे भादे का होईना कपडे त्यांनाही मिळतात. नाही म्हणायला त्यांच्या डोक्यावरती कुडाची का होईना, खोपीचं का होईना, छपराची का होईना सावली आहेच की.
आणि पशु कोणी त्यांना म्हणू नये म्हणून त्यांना माणसं म्हणण्या इतकं तरी त्यांचं पुण्य आहे. पण तसं पुण्य असून देखील त्यांचं ते पुण्य त्यांच्या जीवनाच्या साफल्याला, त्यांच्या जीवनाच्या ऊर्जित अवस्थेला, त्यांच्या जीवनाच्या उत्थान उन्नतीला कारण बनू शकत नाही. कारण त्यांचं पुण्य अत्यंत क्षीण आहे. त्यांच्या तुलनेत आपण कितीतरी सफल आहोत, आहे का नाही? पण असं असून सुद्धा कायम आपण विवळतच असतोय. यान जगदभर कर्मे त्यांनी यान, ಎಲ್ಲ ನನ್ನ ಪಾಲಿಗೆ ಬತ್ತೇನೆ ಯಾನ್ ನನ್ನ ವನವಾಸ ಹೇಳಿ ದ್ಯಾವ್ರೆಲ್ಲ ಚುಲು ಚುಲು ಎಂಥವ್ರು ನಾವು ವೈಕದ ನಂಗೈಯಲ್ಲಿ ಮರ್ತಿದ ಅಂಟಂಗೆ ವೈಕ ತರ್ಕ ದ್ಯಾವ್ರೇನು ಎಷ್ಟು ಡ್ರೈವರ್ ಇದ यान 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 वैक्यान व्हा रे. अवघड आहे का नाही सांगा बरं. यान जगदभरत कर्म येते यान असं म्हणत आपण विवळत असतो. पण जगदभरत कर्म नानं ಮಾಡಿದನು ಇದು ಬುದ್ಧಿ ನಮಗೆ ಸ್ಮರಣದಾಗ ಬರಂಗಿಲ್ಲ. दुसरं कोणीही ते कर्म आमच्या जोळीत टाकलं नाही. आम्हीच भूतकाळामध्ये आपल्या शुभाशुभ परिणामांनी, शुभाशुभ क्रियांनी, चांगल्या वाईट विचारांनी, चांगल्या वाईट आचरणाने ते कर्म संचित केलंय. आज तेच आम्हाला फळ द्यायला लागलंय. आम्हीच त्याला जबाबदार आहोत. आज आम्ही चांगल्या दिशेनं विचार केला, आज आम्ही चांगल्या दिशेनं वाटचाल केली तर आमचा भविष्यकाळ उज्ज्वल असणारा, यात कोणीही शंका ठेवायची नाही. म्हणून आचार्य श्री गुणभद्रजी महाराजांनी आत्मानुशासन ग्रंथामध्ये एक सुंदर श्लोक सांगितला. ते म्हणतात, पापात दुःखम धर्मात सुखमिती सुप्रसिद्ध वचनमिदम तस्मात विहाय पापम चरतु सुखार्थी सदा धर्मम. फार सुंदर श्लोक सांगितला, अतीव सुंदर. चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्यांच्या आवडत्या ग्रंथातला हा श्लोक. शांतीसागर महाराजांचा आवडता ग्रंथ होता आत्मानुशासन. आणि त्यामध्ये हा श्लोक सांगितला गुणभद्र आचार्य देवांनी की पापात दुःखम. दुःख कशामुळे होते जीवनामध्ये? पापामुळं. पापापासूनच दुःखाची अनुभूती होत असते. धर्मात सुखम, आणि धर्मापासूनच सुखाची प्राप्ती होत असते. हे वचन अर्थात ही वाणी, हे प्रेरणास्पद वाक्य जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि म्हणून तस्मात, तस्मात म्हणजे म्हणून, पाप विहाय पापम, पापाचा त्याग करून सुखार्थी. शाळेला जाणाऱ्याला काय म्हणतो आपण? शाळेला जाणाऱ्याला विद्यार्थी. पैसा कमावणारा धनार्थी, बरोबर. तसंच ज्याला सुख पाहिजे त्याला इथं काय म्हटलं? सुखार्थी. ज्याला सुख पाहिजे आहे त्याला सुखार्थी. तुम्हाला काय पाहिजे, सुख का दुःख? कोणाकोणाला पाहिजे? किती तोळं पाहिजे का किलोत पाहिजे? महाराज तोळं आणि किलो नाही, आम्ही टनात व्यापार करतो. पण तुम्ही कुठल्याही गोष्टीचा तोळ्यात, किलोत आणि टनात जरी व्यापार करत असला, त्या गोष्टी विकता खरेदी करता येतात. पण सुख आणि धर्म ही अशी गोष्ट आहे जे कुठंही विकताही येत नाही आणि खरेदीही करता येत नाही. म्हणून नीतिकारांनी एका ठिकाणी सांगितलं, ते म्हणतात, तुम्ही पैसे देऊन चष्मा विकत घेऊ शकता, पण दृष्टी विकत घेता येत नाही. तुम्ही पैसे देऊन भाकरी खरेदी करू शकता, परंतु भूक खरेदी करता येत नाही. तुम्ही पैसे देऊन अंतरून पांघरून खरेदी करू शकता, पण झोप विकत घेता येत नाही. तुम्ही पैसे देऊन धर्माची साधनं विकत घेऊ शकता, पण धर्म विकत घेता येत नाही. तो अंतःरंगामध्ये प्रज्वलित करावा लागतो, धर्माला अंतःकरणामध्ये प्रगट करावं लागतं. म्हणून आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये वीतराग सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेल्या त्या धर्माला हृदयरूपी वेदीवरती प्रतिष्ठापित करूया. वेळ भरपूर झाला आहे. जसं इथनं जाण्याची वेळ पुढच्या गावाला झालेली आहे, तसं या जीवनातनं सुद्धा जाण्याची वेळ एक दिवस येणार आहे. पण त्याच्या पूर्वीच आपण आपल्या आत्मउद्धाराचा मार्ग प्रशस्त करूया. म्हणून गुणभद्र आचार्य देवांनी सांगितलं, चरतु सुखार्थी सदा धर्मम. पापम विहाय, पापाला सोडून जो सुखार्थी आहे, ज्याला सुख पाहिजे आहे, त्यानं सदैव आपल्या जीवनामध्ये धर्मम चरतु, म्हणजेच धर्माच्या पवित्र पथावरती, धर्माच्या पवित्र मार्गावरती वाटचाल करावी. मग त्याच्यासाठी काय करायचं? रोजच्या रोज भगवंतांचं पूजन अर्थात अष्टक करा. पुरुष वर्गाने अभिषेक करून पूजन करा. नमोकार मंत्राचे रोजच्या रोज जाप्य करूया. कंदमुळादिकांचा त्याग करूया. रात्री भोजनाचा त्याग करूया. हे अवघड वाटत असलं तरी अशक्य वाटते का तुम्हाला? हे सगळं अशक्य वाटतंय? अशक्य आहे. समजा संध्याकाळी तुम्ही जेवला नाही,
काय तुम्हाला बंधन नाही संध्याकाळी जेवू नका म्हणून, हसा करा. पण समजा रात्री जेवला नाही, रात्री न जेवल्यानं कोणाचं मरण होणार आहे का? आमचे आचार्य महाराज गुरुदेव सन्मती सागरजी महाराज सदैव सांगायचे, या जगात उपाशी राहून मरणाऱ्यांच्या पेक्षा खाऊन खाऊन मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. काय म्हणायचे? या जगाच्या पाठीवरती उपाशी राहून मरणाऱ्यांच्या पेक्षा खाऊन खाऊन मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जर उपाशी राहून मरणारे जास्त असते तर हे कोणच जिवंत नसते. मग तसं तुम्ही आम्हाला उपाशी ठेवत नाही. अगदी आपुलकीनं आई वडिलांच्या समान तुम्ही मुनिजनांची सेवा वयावरती आहारदान करता. परंतु खाणं पिणंच जर जीवन असतं, हे 24 तासातून एकदाच खातात, त्यात ही रोजच आहार घेतात असं पण काय नाही आहे. पण तरी देखील स्वस्त आहेत, मस्त आहेत. हे प्रशांत सागर महाराज आहेत, इथं अलीकडे बसलेत का नाही, पहिल्या नंबरचे. मिरज तालुक्यात कळंबी नावाचे गाव आहे, त्या गावाची शोभा त्यांच्यामुळं आहे. आणि हा झेंडा फडकलाय, हा पुत्र भावा ऐसा गोंडा ज्याचा मिरज तालुक्यात झेंडा. हा तर हे प्रशांत सागरजी महाराज आहेत. आज त्यांचं वय जवळजवळ 72 वर्ष आहे. किती आहे हो? बरोबर आहे ना? 72 वर्ष आहे. 1955चा जन्म आहे काय, पण वाटतोय का पट्ट्या 72 वर्षाचा? आत्ता पाळण्यातनं खाली घेतल्यासारखं वाटतं. का तर पूर्वीची पुण्याई पण आहेच, त्याचबरोबर सात्विक जीवन आहे, साधं राहणीमान होतं, चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचं त्यांचं आजपर्यंतचा जीवनमान होता. आणि आता अलीकडच्या शेवट त्यांनी ह्या टप्प्यात तर जीवनाच्या उत्तरार्धामध्ये तर हा मार्ग स्वीकार केला आणि आनंदानं आपली ज्ञानधानाची साधना करत आहेत. आमच्या संघामधल्या मुनी महाराजांपैकी त्यांचं जीवन सर्वांच्या बरोबरच हसत खेळत आहे. स्वाध्याय ज्ञान ध्यानामध्ये त्यांची चर्या सतत असते. गावची उसाबर करण्याचं कंत्राट आमच्याकडं आहे, त्यांच्याकडं बाकी सगळे महाराज आमचे आनंदानं हे सगळं आपल्या आपल्या कर्तव्याचं निर्वाह करत आहेत. पण प्रशांत सागरजी महाराजांच्या बद्दल बोलतोय म्हणजे इतरांपेक्षा ते स्पेशल आहेत असं काय नाही आहे, पण त्यांच्या जन्मभूमीमध्ये आलोय म्हणून ह्या जन्मभूमीचा जन्माला आलेला एक व्यक्ती आज कुठं जाऊ शकतो. या वयामध्ये सुद्धा व्यवस्थितपणे आपल्या संपूर्ण चर्या क्रियांना मेंटेन करून व्यवस्थितपणे त्याचं डेव्हलपमेंट करून त्यांनी हा मार्ग प्रशस्त केला. जर तुमच्यामध्येच राहिलेला वावरलेला एक माणूस आज जर एवढ्या पुढे जाऊ शकतो तर तुम्हाला अशक्य आहे. तुम्ही सगळेजण आता उद्याच्याला दीक्षाच घ्या असं म्हणत नाही आहे, पण किमान दीक्षा घेणं जोपर्यंत शक्य होत नाही आहे तोपर्यंत गृहस्थ जीवनामध्ये श्रावक धर्माचा तरी अंगीकार करा. चरतु सुखार्थी सदा धर्मम. लहान मुलांच्यावर चांगले संस्कार देण्यासाठी पाठशाळा चालवा. तरुण मुलांना व्यसनमुक्तीच्या मार्गावर चालवण्यासाठी त्यांना प्रेरणा द्या. ते शुद्ध शाकाहारीच राहिले पाहिजेत, आहेतच, पण ते पुढेही तसेच राहिले पाहिजेत. त्यांचं जीवन सदाचार सद्विचारांनी संपन्न झालं पाहिजे. याची जबाबदारी आपल्या सर्वांची. नुसतं जन्माला घातलं म्हणजे कोणी आईवडील होत नाहीत. तसं असलं तर पशुपक्षी पण आपापल्या अपत्यांना जन्माला घालतातच की. पण आपण मुलांना जन्माला घालण्याबरोबरच त्यांना संस्कारांची शिदोरी दिली पाहिजे. आज आपले समाज बांधव काय करतात, ನಾ ಇಷ್ಟು ಹುಡ್ಸಿದ ಇಡಮೆದನು ನಾ ಇಷ್ಟು ಹುಡ್ಸಿಡಮೆದನು ನನ್ನ ಮಗ ಕೊತ್ತ ತಿನ್ನಬೇಕು, ಅವ ಕೊತ್ತ ತಿನ್ನಬೇಕು, ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಇವ್ ನಿತ್ಯ ತಿನ್ಕದ, ನಿತ್ಯ ತಿನ್ನಕ್ ಬಿ ಬೆಳೆಯಿಲ್ಲ, ಓಡಾಡ್ಕೋತ ತಿನ್ಕದ. ಮತ್ತು ಮಗ ಎಷ್ಟು ನಾ ಹುಡ್ಸಿಡಮೆದನ್ ಕಿ ಮಗ ಕೊತ್ತ ತಿನ್ನಬೇಕು, ಖರಿ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ಮ್ಯಾಗ ಅವ ಮಗ ಕೊತ್ತ ತಿನ್ನಂಗಿಲ್ಲ, ಹಾದಿ ದಂಡಿ ಮಲ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ದಂಧೆ ಆಗ್ತಾವ. म्हणून लक्ष देऊन ऐका, संपवा लागलो एकाच मिनिटामध्ये. आमचे गुरुदेव सदैव सांगायचे, सन्मती सागर आचार्य देव नेहमी म्हणायचे की मुलांना भरपूर संपत्ती देण्यापेक्षा, लक्ष आहे का, सन्मती सागर आचार्य देव नेहमी सांगायचे की मुलांना भरपूर संपत्ती देण्यापेक्षा उत्तम संस्कार द्या. त्या संस्कारांच्या बळावरती मुलं भविष्य काळामध्ये संपत्ती तर कमावतीलच, पण त्याच संस्कारांच्या शिदोरीवरती मुलं संपत्तीपेक्षा पुढे जाऊन पुढच्या जन्मी जिनगुण संपत्ती सुद्धा प्राप्त करतील. ही संस्कारांची महिमा आहे, ते आपण समजून घेऊया, त्याला आत्मसात करूया. पुढच्या पिढीला सुद्धा संस्कारांचा शिदोरीचा जो भाग आहे तो वसा आणि वारसा म्हणून सोपूया. मंदिराचा विचार तुम्ही डोक्यामध्ये घ्या. कोणीतरी म्हणाले एवढं छंद खांचकाईत घट्टीमुठी येते, तसं नाही आहे. आत्ता जसं दिसायला लागले तसं नाही आहे. या मंदिरावरती लोड बेरिंग वगैरे आलेले आहेत. याचा अर्थ कोणी असा काढू नका की हाय ते पाडून सारखं महाराज नवीन बांधायला सांगायला लागलेत का, नाही.
जे घट्ट आहे, मजबूत आहे, त्याला अजिबात धक्का लावायचाच नाही आहे. पण आपलं मंदिर मजबूत दिसतंय, पण आता ते मजबूत राहिलेलं नाही आहे. वरती लोड बेरिंगमुळे सुद्धा त्याच्यामध्ये कमकुवतपणा आलेला आहे. गर्भगुडीतले जे शिखराची दगड आहेत वरच्या बाजूची, त्याला सुद्धा तडे चाललेले आहेत. तुम्ही तुमची घरं सुसज्जित करून घेतला, नवीन करून घेतला, रिनोव्हेशन करून घेतला. आता जिन मंदिर, आता मिशन नूतन जिन मंदिर. मला वाटलं ते मी म्हणलं. बाकी तुमचं गाव, तुमचा निर्णय, तुमचा समाज. पण जे चांगलं काम आहे, पुढच्या पिढीला ते जमेल का नाही माहिती नाही आहे. आपण सशक्त आहोत, सक्षम आहोत, तोपर्यंत एक चांगलं काम करूया. कारण लोकव्यवहारामध्ये नीतिकारांनी सांगितलं, प्रापंचिक जीवनाच्या दृष्टीनं पहिली गोष्ट विहीर काढून बघा. पहिली गोष्ट काय सांगितली? दुसरी घर बांधून बघा. हे दोन जरा सोपं आहे त्यातले त्यात. पुढचं काय झालं तुमचं तुम्हीच हसा लागला. पुढचं बाबा 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 लय अवघड. काय? लगीन. बाबा लगीन करून बघा. लय अवघड आहे की नाही? का? लग्न करून घेताना बरं वाटते, पण एकदा झोला बसा लागला. कन्नडमधली एक म्हण आमचे आचार्य महाराज सांगायचे. एकट्याचं लग्न ठरलं होतं, साखरपुडा झालता आणि ते हरकूनच गेलतं एकदम. हे आता बायको येणार, प्रपंच करणार, अमुक तमुक, सारखं ते काय अंतराळीत चालायला लागलं की. मग लग्न व्हायच्या आधी अंतराळी चालला होता आणि लग्न झाल्यावर सारखं इद बेकू आद बेकू, हंतात बेकू हिंतात बेकू, इष्टा अष्टा इवागा अवागा. हे ज्या वेळेला झोलं बसा लागली त्यावेळेला त्याची काय दशा झाली तर कन्नडमध्ये एक म्हण आहे, ह्यान त्यानं हिग्गता जाळाता आनन बग्गता. काय असली परिस्थिती होती हा. पण आचार्यांनी सांगितलं, जसं लोकव्यवहारामध्ये या 3 गोष्टी पूर्वजांनी सांगितल्या अनुभव घेण्यासाठी, तसं आमच्या पूर्वाचार्यांनी करुणा करून सांगितलं की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शक्य असेल तर एकदा सम्येद शिखरजीचं दर्शन करा, जरूर करा. शक्य झालंच तर सल्लेखना घेतलेल्या एखाद्या क्षपकाचं दर्शन करा. कारण या वर्तमान काळामध्ये सल्लेखनाधारी क्षपक म्हणजे अरिहंतांच्या समान. आणि तिसरी गोष्ट सांगितली, जर आपल्याला शक्य असेलच तर जिन मंदिराचं निर्माण करून आपल्या डोळ्यांनी याची देहा याची डोळा एकदा पंचकल्याण करून बघा. तुमचंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी महिमा त्याची आहे. तर आपण सर्वांनी विचार करा, आपला जीवनपथ पवित्र आणि प्रशस्त करूया. याच मंगलमयी भावनेसहित अहिंसा परमो धर्म की